नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं. गणेश नाईकांचा जनता दरबार अनेक वर्षांपासून सुरू आहे. मधल्या काही काळामध्ये तो बंद होता, ज्यावेळेला ते मंत्री नव्हते. आता मंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा जनता दरबारामध्ये मोठ्या प्रमाणात हजारापेक्षा अधिक टोकन घेतले जाते. काही समस्यांचं निरासन करण्याचं काम केलं जातं. अशा वेळेला शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले किशोर पाटकर यांनी जनहित याचिका दाखल करत महापालिकेतले अधिकारी असतील, ठाणे महापालिकेतले अधिकारी, सिडको यांना जे आहे ते बोलवण्यात या प्रकारे अधिकाऱ्यांचं वेळ वाया जातो किंवा लोकांची कामं होत नाही असं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. मात्र जनता दरबारातून जर काय बघितलं, काही प्रश्नांचं थेट ऍक्शन रिॲक्शन गणेश नाईकांवर केली जाते. गणेश नाईक योग्य ते अधिकाऱ्यांवर सुनावले जाते. मग किशोर पाटकरांना, शिंदे शिवसैनिकांना जनतेच्या दरबारातून समस्या सोडवायच्यात की नाही असा प्रश्न ज्या वेळेला सर्वसामान्य नवी मुंबईकर किंवा जनता दरबारातले लोक करताना दिसून येते. त्यामुळे जनता दरबारामध्ये अनेक प्रश्न सोडवले जाते, अधिकाऱ्यांना बोलवलं जातं, त्या व्यक्तीचं म्हणणं जे आहे गणेश नाईक ऐकून घेतात. अशा वेळेला किशोर पाटकरांनी जी याचिका दाखल केली तो फटका जो आहे शिंदेच्या शिवसेनेला महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्तानं होताना दिसून येते. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत आणि भाजपामध्ये जे ते राजकारण होताना दिसून येते. ठाण्याचे बाई, नवी मुंबईचे दादा असं राजकारण जे आहे सध्या शहरामध्ये होताना दिसून येत आहे. त्यामुळे विकासाभोवती कुणी राजकारण करू नये अशीच भूमिका जे आहे नवी मुंबईकर व्यक्त करताना दिसून येते. त्यामुळे जनता दरबारातून गणेश नाईक नवी मुंबईकरांचे, ठाणेकरांचे प्रश्न सोडवत आहेत. आता याची पोटदुखी शिंदेच्या शिवसेनेला झाली का, हाच महत्वाचा प्रश्न आणि महत्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होते. धन्यवाद. मंत्री हा पूर्ण राज्याचा असतो. मंत्र्याला जर का एखाद्या परिसरात जनतेची जर गाऱ्हाणे ऐकण्याची असतील तर त्या ठिकाणी जाऊन प्रशासकीय यंत्रणेला सूचित करून त्या ठिकाणी जनतेची गाऱ्हाणे तो ऐकू शकतो, त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो. कोणी अशा प्रकारची जर याचिका दाखल केली असेल तर त्याला माझा काही प्रॉब्लेम नाही. एकूणच नुसतं मंत्री सोडा, आमदारांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्या ठिकाणच्या प्रशासकीय यंत्रणेला का मला अशी जनतेशी भेटण्यासाठी तर ती यंत्रणा तशी व्यवस्था करते.